सामना 5 षटकांचा राहील आणि 5 गोलंदाज वापरावे लागतील. गाडी लॉक करून जाऊन ते पहिला सगळं घाल जातो काढ दे मला काढ जा जा तुम्ही इकडे मोबाईल तुझ्या बॅगेत ठेवू जाऊ नको तिथं लॉक करतो गाडी जाऊन रोहित स्पोर्ट वेंगुला फलंदाज पाठवा. अगोदर सामने 2 तास उशीर झालेला आहे. रोहित स्पोर्ट वेंगुला मंडळ सहकार्य करा. रोहित स्पोर्ट वेंगुला संघाच्या सर्व खेळाडूंनी डगआउट मध्ये बसून घ्यायचं आहे. खेळाडूंच्या बाजूला केलेला पेंडॉल हा चालू असलेल्या सामन्यातील खेळाडूंसाठी आहे. प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. त्या खेळाडूंना जागा द्यायची आहे बसायला. चालू असलेल्या सामन्यातील सर्व खेळाडूंनी खेळाडूंच्या उजव्या बाजूला असलेल्या पेंडॉलमध्ये येऊन बसायचं आहे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघातर्फे सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. कणकवली संघाला विनंती आहे की कृपया आपला 12 खेळाडू समालोचन कक्षापाशी पाठवावा. कणकवली संघ गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजीसाठी रजत सज्ज आहे. सलामीची जोडी गजानन आणि मनोज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघातर्फे मैदानावर आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी रजत सज्ज. पहिला चेंडू कोडव्या टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. 1 धाव मिळवलेली आहे आणि एका धावेनं धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पोहोचते ती 1 धावा. दरम्यान स्ट्राईकवर येतो तो मनोज. राजेश वांगेकर आसपास आपण कुठे असाल तर या ठिकाणी जाते. राजेश वांगेकर कुडाळमध्ये आहे रे. आज रात्री ना उद्या जातलं परत मॅच आहे ना. काय म्हणलास? 1 धाव ही धाव फलकावर. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत हा सज्ज होतोय. मनोजचा सुरेख असा प्रयत्न स्वीप करण्याचा. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत ज्या ठिकाणी नाममात्र
एक धाव मिळू शकली असती. त्या ठिकाणी मनोज सकपाळ व त्याच्या साथीचा फलंदाज गजानन हे 3 धावा पूर्ण करतायत मैदानावर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं या ठिकाणी प्रदर्शन घडवताना रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ या मैदानावर दिसतोय. 3 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 4 धावा. राजेश वांगणकर जर आसपास आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे यायचे. राजेश वांगणकर. गोलंदाज रजत आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. निर्धाव असा चेंडू गणला जातोय तो रजत याच्याकडनं. डावखुर हाताचा गोलंदाज रजत कणकवलीकरांकडनं एक सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडविण्याचा प्रयत्न करतोय. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात तर स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी उंच पुरा शैलीदार गजानन सामना करेल अर्थातच रजत याच्या षटकातील पुढील चेंडूचा. फुलटॉस चेंडू टोलावला जातोय तो मिड ऑफला शॉर्ट कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव ही घेतली जाते. दरम्यानच्या कालावधीत नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांकडनं येतोय. बहुधा शरीरवेधी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज करतोय आणि त्या शरीरवेधी गोलंदाजीला या ठिकाणी दंडात्मक असं स्वरूप हे नो बॉलच्या स्वरूपात दिलं जातंय आणि त्यावर फ्री हिटची अतिरिक्त संधी या ठिकाणी फलंदाजाला मिळते. स्ट्राईक बदलली जाते त्यामुळे क्षेत्ररक्षक रचना बदलण्याची संधी. मनोज सकपाळ हा स्ट्राईकला फलंदाज. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र असफल ठरतोय. एकेरी धाव ही घेतली जाते. बहुधा 22चा इशारा म्हणजे अवांतर धावेचा इशारा केला जातोय. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 7 धावांवर. त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणार रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. रजत डावखुर हाताचा उजव्या हाताचा गोलंदाज सज्ज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. या ठिकाणी लेग बाईकच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव ही गणली जाते. चेंडू पायाला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकच अपील. गोलंदाज व यष्टीरक्षक या दोन्हींनी केलेला मात्र विश्वास कमी उत्साह जास्त. लेग बाईकच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात आणखी एक धाव. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 3 धावांवर तर सांघिक धावसंख्या 8 अशी विस्थापित की रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाची. त्याच्यात गोलंदाज फुल टॉस मध्ये चेंडू बंदकी फटका निघतोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला एक स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा होतोय. 2 धावा सहजगत्या घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मनोज सकपाळ याचा तोल गेला होता. मात्र दुसऱ्या बाजूला गजाननकडनं स्पष्ट नकार. 2 धावांवर केवळ समाधान. त्या 2 धावांनी दुहेरी आकड्यात परावर्तित होते धावसंख्या. ही पहिल्या षटकाच्या सांगितले क्रिस 10 अशी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाची प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर. गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं किंवा पॅव्हेलियन एंडकडनं गोलंदाज कुलदीप याची वर्णी लागते. तर स्ट्राईकला या ठिकाणी येतोय तो गजानन उंचपुरा असा फलंदाज. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या क्रिकेट संघाचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दबदबा. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा समावेश असतो. अनेक वेळा अजिंक्यपदाची माळ त्यांनी आपल्या गळी घातली आहे आणि त्याच विजयी आविर्भावात या मैदानावर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ हा उतरताना दिसतोय आणि त्यांची सलामीची ग्रंथिका जुळते ती कणकवली संघाविरुद्ध 10 धावा त्या धावफलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा सुमार दर्जाचा चेंडू. दोन्ही हा समांतर पंचांकडनं होत आहेत. अवांतर धावेची खूण ही होते. ही एकेरी धावेची खूण सांघिक धावसंख्या एकेरी धावेने वृद्धिंगत करण्यात मदत करते. 11 धावा पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकांचा हा सामना. प्रतिदा गोलंदाज सज्ज होतोय. टोलवायचा होता इनसाइड आउट पद्धतीनं फटका. परत एकदा या ठिकाणी काहीसा अतिरिक्त दबाव आणणारं अपील. गोलंदाज व यष्टीरक्षक या दोघांनी केलेलं हे झेलचीसाठी
पंचांवर अतिरिक्त दबाव आणण्यास या ठिकाणी सफलता प्राप्त करू शकत नाहीत. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या 11 धावा या धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू तोलवायचा होता. तो पुलच्या फटक्याद्वारे फलंदाजला यशस्वीता प्राप्त होत नाही. यष्टिरक्षकाकडनं घोडचूक होते. परिणामतः फलंदाजाच्या खाती एकेरी धाव ही नोंदवली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 12 धावांवर. राजेश वांगणकर आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल कृपया या ठिकाणी समालोचन कक्षाकडे यायचे. राजेश वांगणकर. बारा धावा या धावफलकावर पूर्ण होत आहेत. सलामीची जोडी ही मैदानावर. गोलंदाज कुलदीप उंचपुरा असा गोलंदाज सायटाम ओव्हरला विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय. यावेळी मनोज सकपाळ हा चकतोय. निश्चितपणे निर्धाव चेंडू हा गणला जातोय. वारंवार निर्धाव चेंडूचा मारा हा कणकवली संघाचा गोलंदाज करताना दिसतोय आणि प्रतिभाशाली असलेला खेळाडू मनोज सकपाळ याला मात्र या खेळपट्टीचा अंदाज हा काहीसा येत नाही. तो मैदानावर 12 धावा त्या धावफलकावर. पण एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत हा सज्ज होतोय. बिनबाद 12 धावा. दुसरं षटक ते प्रगतीपथावर. प्रथम फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट्स वेगवेगळा संघ. मनोज सकपाळ स्ट्राईकला सामना करेल. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र टायमिंग साध्य होतोय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. झेल टिपण्याची संधी ही अखेर संधी राहते. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व जोपर्यंत सुटलेला झेल चेंडूची परती यष्टिरक्षकाच्या दिशेनं करतोय. दुसरी धाव मनोजच्या खाती ही सहजगत्या जमा होते. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलक वधारतोय तो 14 धावांवर या ठिकाणी. दुसरं षटक प्रगतीपथावर. बिनबाद 14 धावा. आखूड टप्प्याचा मारा आणि या आखूड टप्प्याच्या चेंडूवर खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न हा निष्फळ फलंदाजाचा ठरतोय. यावेळी चेंडू उजव्याच्या परास बाहेर जातोय. चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा पवित्रा फलंदाजाने घेतल्याने या ठिकाणी चेंडू गोलंदाज कुलदीप याच्या खाती निर्धाव म्हणून जमा केला जातोय तो पंचांद्वारे. या ठिकाणी आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय. 14 धावा दुसऱ्या षटकात. बिनबाद अशी अवस्था ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाची. मात्र सुरेख असा फटका. चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतील. दुसरी धाव घेणं ही जोखमीचं बाब. जोखीम घेणं ही टाळतोय फलंदाज मनोज. निश्चितपणे दुसरी धाव घेण्याची संधी ही प्राप्त होऊ शकली असते. मात्र 2 फलंदाजात अचूक समन्वय नसल्याने संभाव्य दुसरी धाव घेण्याची संधी ही हुकली जाते व एकेरी धावेवर समाधान मानावं लागत 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय व सुरुवातीच्या आघाडीच्या 2 षटकात या ठिकाणी 15 धावांपर्यंत मजल मारली जाते. ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाची मैदानावर. कणकवली विरुद्ध एमसीसी कणकवली वर्सेस रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला या 2 तुल्यबळ संघामध्ये या ठिकाणी प्राथमिकरित्या सामना हा खेळवला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकला तो सन्माननीय अनिल हळदिवे यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या एमसीसी कणकवली संघाने. त्यांचा निर्णय येतोय तो क्षेत्ररक्षण करण्याचा व क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनोज सकपाळ सारख्या कसलेल्या मुरलेल्या खांद्यावीराला सुरुवातीच्या 2 षटकात अगदी बांधून ठेवण्यात यशस्वीता प्राप्त झाली आहे. त्या आघाडीच्या गोलंदाजांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात तिसरं षटक फेकण्यासाठी कणकवलीकरांकडनं नवीन गोलंदाज हा सज्ज होतोय आणि समोर आहे फलंदाज तो मनोज सकपाळ स्ट्राईकला. बॉलर नेम गोलंदाज म्हणून मयूर याची वर्णी ही एमसीसी कणकवली संघाच्या वतीनं लागते. क्षेत्ररक्षण दूररचना आपण पाहू शकतो. या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू, शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू, त्यानंतर एक खेळाडू आपल्याला दिसतोय तो कव्हर रिजन मध्ये. एक खेळाडू हा डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं जाताना दिसतोय. डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक खेळाडू, डीप लॉंग ऑनच्या दिशेनं डीप मिड विकेट आणि डीप लॉंग लेग अशी क्षेत्ररक्षण दूररचना ही कणकवलीकरांची मैदानावर पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका. चेंडू हवेत राहतोय. झेल टिपण्याचा नाद न घेता या ठिकाणी चेंडू अडवण्यात धन्यता मानली जाते व हीच धन्यता 2 धावात परावर्तित होत 2 धावांचा फायदा होतोय तो मनोज सकपाळला. पर्यायानं धावफलक पुढे सरकतोय तो 17 धावांवर. 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त.
बिनबाद 17 धावा, 17 धावांची बहारदार भागीदारी ही सलामीच्या गड्यासाठी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं गजानन फक्त छोट्या चणीचा मनोज सकपाळ हे 2 फलंदाज देताना दिसत आहेत. परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय तो गोलंदाज मयूर. मोठा फटका, चेंडू मिड विकेटच्या पट्ट्यात निश्चितपणे सीमोल्लंघन होईल यात शंका नाही. चेंडू 4 धावांसाठी जातोय व ज्या आक्रमक फटकेबाजीसाठी या ठिकाणी मनोज सकपाळ प्रसिद्ध, तो मनोज सकपाळ आता मात्र आपले हात खोलतोय, मोठे फटके टोलावतोय आणि हेच त्याचे निघणारे मोठे फटके हे प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची घंटा निनादतायत. या मैदानावर चौकारांना धावफलक परावर्तित होतोय तो 21 धावांवर. या मैदानावर 2 षटक 2 चेंडू याचा खेळ हा समाप्त. परत एकदा गोलंदाज मयूर आपल्या बॉलिंग मॅचवर सज्ज. फटका टोलवला जातोय, फटका जातोय तो स्क्वेअरने फटका एकदा फलंदाज पूर्ण करता. दुसरी डाव घेण्याची संधी ही प्राप्त झाली दिसते. फेक येते व्यावसायिक गेंदला व हीच फेक या ठिकाणी गजाननला माघारी परतण्यास कारणीभूत करते. दुसऱ्या धावेची संधी ही निश्चितपणे होती, मात्र रनिंग बिटवीन द विकेट थोडस खराब. त्याचा फटका रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाला. गजानन हा आघाडीचा बिनीचा फलंदाज दुसरी धाव घेण्यास काहीशी हैगाई करतोय आणि हीच त्याची हैगाई ही पहिल्या गड्याच्या स्वरूपात त्याला माघारी परतण्यास कारणीभूत करते. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गजानन माघारी जातोय व त्याची जागा घेण्यासाठी छोट्या चणीचा अष्टपैलुत्वाने परिपक्व असलेला गणेश कुबल याची वर्णी ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं हीच होते. या वर्षीच्या क्रिकेट मोसमात गणेश कुबलचा विचार केल्यास बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला गणेश कुबल यावर्षी जवळजवळ 4 अर्धशतकं त्याने फटकावलेली दिसत आहेत. हल्लीच अरंबल गोवा येथे झळकवलेलं त्याचं अर्धशतक हे सर्वोत्तम अर्धशतक म्हणून गणलं जाईल. त्यानंतर देवगडच्या मैदानावरही त्याने तीच कामगिरी केली होती आणि कुडाळवासियांना आपल्या बॅटचं प्रदर्शन दर्शवण्याच्या प्रयत्नात गणेश कुबल याची वर्णी ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं लागते. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो तर स्ट्राईकला छोट्या चणीचा आक्रमक श्रेणीचा सलामीचा फलंदाज हा मनोज सकपाळ स्ट्राईकला. वैयक्तिक 15 धावांवर एका चौकारच्या सहाय्यानं मनोज हा सामना करेल. तो अर्थातच मयूर याच्या गोलंदाजीचा जो मयूर पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. संदीप रुद्रे व दीपक कुडाळकर ही पंचांची जोडगोळी मैदानावर कार्यरत. आकुरचा पद्धत चेंडू सुरेख असा फटका, चेंडू जातो तो डीप कव्हर पॉइंटला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेणं ही जोखमीची बाब, जोखीम टाळली जाते. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. वैयक्तिक 16वी तर सांघिक 23वी धाव ही रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांच्या खाती जमा होते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चार चेंडू या षटकातील होत आहेत. 2 चेंडूंचा असणे अवधी शेष. इनिंगची या षटकाची सांगता होण्यासाठी 24 धावा या धावफलकावर. गणेश कुबल आल्या मोठा फटका टोलवतोय. ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही अशा जागी सांगितल्या क्षेत्रात गणेशच्या बॅटमधनं उत्तुंग असा षटकार निघतोय व या षटकारानं तो स्वतःचं खातं खोलतोय. प्रतिस्पर्धी संघाला सावध गतीचा पवित्रा घेण्यास भाग पाडतोय. सांघिक धावसंख्या 30 वर पोहोचते ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाची एका गड्याच्या मोबदल्यात. « 29 धावा एक गडी बाद. रिव्हर्सचा प्रयत्न हा केला होता. पंचांकडे या ठिकाणी झेलचीसाठी अपील केलं जातंय. अपील स्वीकारलं जातंय. आतताईपणा मोठा रिव्हर्सचा फटका टोलवण्याचा लढला जातोय व 2 चेंडूंवर अवघ्या 6 धावांची एका षटकारानं नसलेली खेळी ही गणेश कुबलची समाप्त होत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकात होत आहेत त्या 15 धावा. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात निघतायत 14 धावा. सांघिक धावसंख्या 29च्या 29 धावांमध्ये 16 धावांचा वाटा हा अर्थातच या ठिकाणी मनोज सकपाळचा. 6 धावांचा वाटा गणेश कुबलचा. बाद झालेला फलंदाज गजानन अवघ्या 3 धावांवर हा धावचित होऊन तर 29 धावा धावफलकावर या 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉटल घे की त्यातली. अरे बॉटल घे ना त्यातली.
जलपानासाठी या ठिकाणी खेळ हा मध्यंतरास थांबलेला दिसतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा. गणेश बाद होऊन मैदानाच्या बाहेर व गणेशाची जागा घेण्यासाठी आक्रमक शैलीचा आणखी एक विस्फोटक गोलंदाज संदेश उर्फ सँडी कुंडेकर याची वर्णी ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं ही लागते. सुरुवातीच्या 3 षटकात 29 धावा त्या होत आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये त्याच धावा गतीनं धावा जमवाव्या. जवळपास 50च्या वर धावा जमवाव्या सांघिक हा मनोदय दिसतोय तो फलंदाजांचा. आणि याच मनोदयातनं या ठिकाणी जलपानाची क्षणिक विश्रांती घेतल्यानंतर मनोज सज्ज होतोय. तर गोलंदाज गितेश याची वर्णी लागते. ही अर्थातच कणकवलीकरांकडनं या डावातील 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज गितेश या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. आकुर टप्प्याचा चेंडू हवेत न जाता जमिनी लगत जातोय. एक धाव ही संदेश कुंडेकर त्या साथीनं पूर्ण केली जाते. थोडासा हलगर्जीपणा क्षेत्ररक्षकाचा कारणीभूत ठरतोय. एक धावेचं रूपांतर सहजगत्या 2 धावा होण्यासाठी. 2 धावा मनोजच्या खाती. 2 धावांनी मनोज पोहोचते तो वैयक्तिक 18 धावांवर. तर 31शी गाठली जाते धावफलकावर. ही रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांच्या वतीनं 3 षटक 1 चेंडू यांच्या सांगत खेरीज 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डावखुराचा गितेश या ठिकाणी पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज. आखून टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येतोय. सुरेख असा स्क्वेअरकटचा फटका टोलवतोय तो मनोज. आणि डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चौकारासाठी गेल्याने 4 महत्वपूर्ण धावांची जोड मनोज सकपाळला प्राप्त होते. पर्यायानं 4 धावांची महत्वपूर्ण जोड ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या खाती होते. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. वैयक्तिक 22 धावांवर खेळताना दिसतोय. तर छोट्या चणीचा या ठिकाणी मनोज सकपाळ 2 चौकारांच्या मदतीनं चेंडू हलकेच तोलावून जातोय. तो मिड ऑफला लॉंग ऑफ वरनं चित्राच्या चेंडूवर पोहोचतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय. वाखाणण्याजोगी परती होते. नाममात्र एकेर धाव मनोजच्या खाती सहजगत्या जमा होते. सांघिक 36वी धाव धाव फलकावर झळकली जाते. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं 4थं षटक हे प्रगतीपथावर या डावातील. चौतीस धावा एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. सँडी कुंडेकर मोठा फटका टोलवण्याचा पवित्रा घेतोय. चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रात. एकदा फलंदाज पूर्ण करतायत. ती फाईन लेग सीमारेषेच्या अलगद चेंडू अडवला जातोय. 2 धावा संदेश कुंडेकरच्या खाते या जमा होत आहेत. थोडीशी खराब फेक होते. खराब फेकीमुळे धावचुकी संधी ही वाया जाते. पर्यायाने 3 धाव 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा या सहजगत्या पूर्ण होत आहेत. 5वी धाव घेण्याचा मनोजचा प्रयत्न हा असफल ठरतोय. पण संदेशच्या खाती 4 धावा नोंदल्या जात आहेत. 1 शॉटचा इशारा पंचांकडनं म्हणजे 3 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. त्या वेंगुर्ला संघाच्या खाती 39 अशी सांघिक धावसंख्या त्यांची. धाव फलकावर ही 2 गड्यांच्या मोबदल्यात. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गितेश सज्ज होतो तो कुंडेकरसाठी. फटका निघतोय. मिडविकेटचा पट्ट्या. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील यात कोणतीही शंका नाही. या एकेरी धावेने निश्चितपणे आता मात्र 40शी गाठतोय तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. 4थं षटक हे प्रगतीपथावर. आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गोलंदाज गितेश आपल्या बॉलिंग मार्कवर 40 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गितेश बॉलिंग मार्फत सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह 40 धावा 4 षटकांच्या सांगतेखेरीज असं फलंदाजीचं पृथक्करण हे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं. 40 धावांमध्ये 2 चौकार व 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 14 धावा या मोठ्या फटक्यांच्या सहाय्यानं त्यानंतरच्या 26 धावा ह्या एकेरी दुहेरी धावांच्या मदतीनं घेतल्या जात आहेत. साहजिकच या ठिकाणी मैदानावर खेळाडूंची दमछाकी होताना दिसते आणि त्याच दमछाकीमुळे खेळात काहीसा व्यत्यय येतोय. खेळात या ठिकाणी
व्यत्यय दिसल्याने खेळ सुरू होण्यास थोडासा विलंब लागतोय. परिणामतः 4 षटकांचा खेळ समाप्त. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या मैदानावर शेष पाहायचंय. कोण गोलंदाज सज्ज होतोय तो कणकवलीकरांकडनं हे शेवटचं षटक फेकण्यासाठी. गोलंदाज अभिषेक याची गोलंदाज शेख याची वर्णी लागते ती कणकवली संघाच्या वतीनं. वैयक्तिक तोट्यातील पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक फेकण्यासाठी शेख हा गोलंदाज आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तर समोर आहे गोलंदाज तो संदेश पुंडेकर. तर त्याच्या साथीला मनोज सकपाळ. 4 धावांवर संदेश तर 22 धावांवर या ठिकाणी हा मनोज सकपाळ. दिवसचा प्रयत्न सफल करतोय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या जवळ जातोय. एकेरी धाव संदेशच्या खाती सहजगत्या जमा होते. त्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 41 या धावसंख्येवर. शेवटच्या षटक प्रगती पथावर 41 धावा अनिवार्य. नाममात्र 5 चेंडूंचा अवधी. हा बाकी इनिंगची सांगता होण्यासाठी मनोज सकपाळ खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज शेख याची गोलंदाजी. आपण टप्प्याचा चेंडू लुकता फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय व एका मोठ्या फटक्याच्या आहारी जात या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज मनोज सकपाळ हा 2 चौकारांच्या सहाय्यानं 23 धावांचं योगदान देत अखेर हाणामारीच्या षटकात मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात हा 3ऱ्या गटाच्या स्वरूपात गोलंदाज शेख याच्या गोलंदाजीवर झेलचित होऊन सांघिक धावसंख्या 41 अशी असताना मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी आक्रमक शैलीचा धडाडीचा फलंदाज राजन उर्फ डीके केरकर याची वर्णी ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं लागते. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तीन गडी बाद 41 धावा स्ट्राईकला या ठिकाणी राजन केरकर गोलंदाज शेख याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. पॉवरस्पीड चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटका टोलवला जातोय. एकेरी धाव ही सहजगत्या घेतली जाते. एकेरी धावेने राजन स्वतःचं खातं खोलतोय. सांघिक धावसंख्या 42 अशी धावफलकावर. धावा त्या धावफलकावर. आकुड टप्प्याचा चेंडू परत एकदा पुलचा फटका. चेंडू जातो तो मिड विकेट पट्ट्यात. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. नाममात्र एकेरी धावेवर संदेशला समाधान हे मानावं लागतंय. त्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकात किफायतशीर आतापर्यंत ठरतोय तो गोलंदाज शेख. 3 चेंडूंवर तो 2 धावा 4 चेंडूंवर 3 धावा खर्च करतोय व 1 सफलता तो प्राप्त करतोय. ओव्हरपिच चेंडू परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं तर निघतोय. फलंदाज राजनच्या बॅट मधनं एकेरी धाव ही सहजगत्या गणली जाते. त्या एकेरी धावेने सांघिक 44 धाव ही पूर्णत्वास येते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाच्या वतीनं. शेवटचा चेंडू या डावाचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज शेख आपल्या बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू नाममात्र 4 धावा 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण हे शेख याचं पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर. शेख गोलंदाज समोर आहे संदेश पुणेकर. स्ट्राईकला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संदेशचा असफल ठरतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षकाचा हलगर्जीपणा हा निश्चितपणे नळतोय. त्याला साथ मिळते ती यष्टीरक्षकाची. परिणामतः 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेच्या नादात या ठिकाणी फलंदाज संदेश हा माघारी परततोय. 46 धावा 5 षटकात पूर्ण होत आहेत व कणकवलीकरांना उद्दिष्ट ठेवलं जाते ते 47 धावांचं सामना जिंकण्यासाठी. 3 षटकात 29 धावा झाल्या होत्या. त्यानंतरच्या 2 षटकात नियोजनबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत धावफलकावर की रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ 46 धावसंख्या उभारतोय. निर्धारित 5 षटकात व 47 धावांचं एक सन्मानपूर्वक लक्ष ठेवलं जातंय ते एनसीसी कणकवली संघाविरुद्ध. कुणाचं दिलं नाही अजून गेल्या 3 महिन्यामध्ये फोटो
आणि एक खुर्चीवर बसायचं शूटिंग खुर्ची नाही आणि एक वरती पण बसलायचं कोण नाही ते खुर्ची इकडे बसू आम्ही इकडे ओके चला या ठिकाणी डगआउट मध्ये केवळ खेळाडूंना बसण्यासाठी आम्ही आसनं ठेवली आहेत, तरी त्या प्रेक्षक वर्गाने ती आसनं या ठिकाणी घेतली आहेत. प्रेक्षक वर्गाने आसनं रिक्त करून द्यायची आहेत व खेळाडूंना जागा उपलब्ध करून द्यायची आहे. या ठिकाणी पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आपण जी जागा पाहतोय ती खेळाडूंसाठी या ठिकाणी राखीव जागा आहे, तरी कृपया त्या खुर्च्या आपण खेळाडूंना रिक्त करून द्यायच्या आहेत. उजव्या बाजूला या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या जी जागा आपण पाहतोय ती खेळाडूंसाठी राखीव जागा आहे, तरी कृपया खेळाडूंनाच ती उपलब्ध करून द्यायची आहे. जो कोणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बसून सामन्याचा आनंद लुटतोय त्या प्रेक्षक वर्गाने आपली आसनं रिक्त करून ती आसनं खेळाडूंना या ठिकाणी द्यायची आहे. आज फिल्डिंगला गेलाय सांगते हो तुम्ही कुठं आहे मला घेत नाही म्हटलं चव्वेचाळीस झाला यांचा 44 पाठवा दीपक कुडाळकर व संदीप रुद्रे हे पंचगिरीची भूमिका पार पडताना मैदानावर जाताना दिसत आहेत. 47 धावांचं आव्हान कणकवलीकरांना सामना जिंकण्यासाठी व 47 धावांचं आव्हान नजरेसमोर ठेवून या ठिकाणी कणकवलीकरांचे सलामीवीर हे मैदानावर जाताना दिसत आहेत. फक्त 8 तारखेचं लक्षात ठेव.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा क्रिकेटमय वातावरणात धुंद झालेला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या वलयाला या ठिकाणी काहीसं बदलण्यासाठी हौशी क्रिकेट क्लब सावंतवाडी आयोजित 21 फेब्रुवारी 2021 रोजी 45 वर्षावरील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर करण्यात आलंय. तरी जे इच्छुक संघ या स्पर्धेत भाग घेण्यात या ठिकाणी असतील त्यांनी व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे. हौशी क्रिकेट क्लब सावंतवाडी आयोजित 21 फेब्रुवारी 2021 रोजी 45 वर्षावरील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेटचं आयोजन सावंतवाडीतील प्रसिद्ध जिमखाना मैदानावर करण्यात आलंय. तरी जे खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेण्यात इच्छुक असतील किंवा जे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यात इच्छुक असतील त्यांनी व्यवस्थापन समितीकडे संपर्क साधायचा आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये वर्णी लागते ती गणेश कुबलची. उजव्या बाहेरचा या ठिकाणी फलंदाजला हुलकावणी देणारा चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलकात कोणताही बदल अपेक्षित नाही. 12 धावा 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. ओव्हरपिच चेंडू यावेळी देखण्या फटका पिच अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत फटका मिड विकेटच्या टप्प्यात जातोय. डीप लॉंग ऑनवरनं चेंडूवर ताबा मिळवण्यास राजन कुठेतरी कमी पडतोय आणि तीच त्याची कमी ही दुहेरी धावात परावर्तित होत रजत 2 धावांनी पोहोचतोय. तो 3 धावांवर तर सांघिक धावसंख्या 14 अशी धावफलकावर आपण पाहतोय. एकदा ओव्हरपिच चेंडू फटका हवे. झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. झेल टिपतोय. रजतची 3 धावांची नाममात्र खेळी ही समाप्त होतोय. एमसीसी कणकवली संघाला बसतोय तो 4था हतरा. 4 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 14 धावा. 47 हे विजयी उद्दिष्ट निर्धारित 5 षटकात डोलारा एमसीसी कणकवली संघाचा कोसळताना दिसतोय आणि हा कोसळणारा संघाचा डाव सावरण्यासाठी रजत माघारी परतल्यानंतर रजत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शेख यांची वर्णी लागते. ती एमसीसी कणकवली क्रिकेट संघाच्या वतीनं 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा यशस्वी होतोय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 16 धावांवर. कोणताही चुकणीचा फटका न टोलवता या ठिकाणी फलंदाज फटकेबाजी करताना दिसत आहेत. 4 आघाडीचे फलंदाज कोसळल्यानंतर काहीसा धीमा काहीसा सुना धावफलक वाटतोय तो 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा त्या धावफलकावर. सुरेख फटका ऑन साईडला. 1 धाव तर फलंदाज पूर्ण करताय. चित्ररक्षक गजानन चेंडूवर ताबा मिळवतोय. फेक करण्याचा पवित्रा घेतोय व जोपर्यंत गजाननची वेग येते यष्टीरक्षक सुधीरच्या दिशेनं दुसऱ्या वेळी सलग या ठिकाणी अक्षयच्या खाती दुहेरी धाव. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. सांघिक 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाठलाग होतोय तब्बल 47 धावांचा निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात. हवेत फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपण्याची संधी. झेल बहुधा अतिशय सुरेखरित्या टिपला जातोय. सुरेख अशा झेलाला टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली जाते. गणेशच्या खाती एका सफलतेची नोंद होते व एका सफलतेअंती या ठिकाणी निम्मा संघ कणकवलीकरांचा हा अवघ्या 18 धावात तंबूमध्ये हा परततोय. भाग्यराज 11 TTMM कुडाळ संघनायक पॅरेलमध्ये यायचा आहे. भाग्यराज 11 TTMM कुडाळ.
नवीन फलंदाज बबलू याची मैदानावर ही वर्णी लागते. डावातील 4थं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी बाळा सावळ हा सज्ज होताना दिसतोय कॉमेंट्री बॉक्स यांकडनं. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी 4थं षटक फेकण्यासाठी बाळा सावळ याची नियुक्ती ही रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं होत आहे. समोर फलंदाज शेख हे स्ट्राईकला, तर नॉर्थ साईडचा फलंदाज हा बबलू. आखूड टप्प्याचा चेंडू होता, टोलवण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न असफल ठरतोय. बाळा सावळ याचा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर एकदा गोलंदाज बाळा आपल्या बॉलिंग मॅटवर सज्ज. उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर जाणारा चेंडू एकेरी धाव ही फलंदाजाच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 20 धावांवर. नको हा इकडे कोणा आईस्क्रीम भाग्यराज 11 आपल्या संघाच्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे करायचे. भाग्यराज 11 आणि TTMM कुडाळ अ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. TTMM कुडाळ अ नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी यायचंय. TTMM कुडाळ अ कृपया नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी यायचंय. गोलंदाज संदेश कुंडेकर आपल्या समोर येतोय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावांवर. शेवटचं षटक हे मैदानावर जवळपास एकतर्फी असा सुरू असलेला सामना. गोलंदाज संदेश कुंडेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आखूड टप्प्याचा वळसा घेतलेला चेंडू डावखुड्या त्याच्या फलंदाजाला या ठिकाणी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पूर्णपणे फलंदाज हा चकतोय. याही वेळी सलग दुसऱ्या वेळी फिरकीने चकवा दिला जातोय. सलग 2 वेळा चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या अवघी नाममात्र 22 धाव फलकावर. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी संदेश कुंडेकरचा. हा
गणला जातोय. एकतर्फी सुरू असलेला सामना डावखुराचा फलंदाज सामोरा जाईल. यावेळी मात्र उंच कारंजा उडतोय, झेल टिपण्यासाठी प्रयत्न होतोय, मात्र प्रयत्न निष्फळ ठरतोय. एकेर धाव ओमकारच्या खाती जमा होते, ज्या एकेर धावेने धावफलक 23 ही गाठतोय. औपचारिकतेचा कदाचित हा चेंडू असेल. गोलंदाज संदेश कुंडेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. औपचारिकतेचा हा चेंडू फेकण्यासाठी समोर फलंदाज शेख. नाममात्र 23 धावा धावफलकावर. लेग ब्रेक पद्धतीच्या चेंडूने, वळसा घेतलेल्या चेंडूने फलंदाज शेख यांना चकवा येतोय. तब्बल 23 धावांनी बहारदार विजय मिळवत रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ या स्पर्धेच्या पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर एमसीसी कंटोली क्रिकेट संघाचा प्रवास या स्पर्धेदरम्यान हा संपुष्टात येतोय. भाग्यराज 11 आणि TTMM कुडाळ अ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. भाग्यराज 11 आणि TTMM कुडाळ अ कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. सामना एकतर्फी रोही स्पोर्ट्स संघ वेंगुर्ला जिंकतोय आणि एकतर्फी विजयाचा शिल्पकार ठरतोय तो मनोज सकपाळ. सामनावीर या पारितोषिकानं त्याला गौरवलं जातंय. 46 धावा त्या रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघानं कुठल्या, त्या 46 धावातील निम्म्या धावा ह्या मनोज सकपाळच्या खाती, म्हणजे 23 धावा व 23 धावांचं त्याचं बहारदार योगदान. हे सामनावीर या पारितोषिकासाठी त्याच्या कामगिरीला या ठिकाणी सामनावीर या पारितोषिकानं गौरवलं जातंय. मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनी सामनावीर या पारितोषिकानं गौरवावं मनोज सकपाळ याला.